पंतप्रधान व्हायच्या अगोदर यवतमाळला आले आणि सांगितलंय, भाइयों और बहनों, किसान भाइयों, 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा, दाम मिलेंगे। 50% नफा तर सोडा अध्यक्ष महोदय। आम्ही जर आज आमच्या हमी भावाची विषय केला म्हणजे खरं इमानदारीने जर आम्ही शेतकऱ्याचे पुत्र असन, त्याची औलाद असन आणि मायचं रक्त, आमच्या बापाचं रक्त आमच्या अंगात असन तर इमानदारीने उभं राहायला पाहिजे शेतकऱ्याच्या बाजूने। अध्यक्ष महोदय, आम्ही 2022 आणि 23 मध्ये शिफारस केली कापसाच्या भावाची 8,886 रुपये, 15% नफा धरून अध्यक्ष महोदय। आता 22-23 मध्ये 8,886 रुपयाची शिफारस करतोय 15% नफा धरून, आणि केंद्राने भाव जाहीर केले 6,380 रुपये। गिरीशजी महाजन नाही आहे, 5 वर्ष अगोदर ते 6,000 रुपये भाव मागत होते, उपोषणाला बसले होते, आणि आता ते 6,000 5 वर्षानंतर भेटले। अध्यक्ष महोदय, जर 8,886 15% नफा धरून 8,886 जर भाव भेटला तर मग 15% नफा भेटते, आणि केंद्र जाहीर करतं 6,380 रुपये। 2,000 रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय, एका क्विंटल मागे 2,000चा। 15% नफा भेटला नाही, मायनस मध्ये गेलो अध्यक्ष महोदय। बगर नफ्याचा माल विकावं लागतं आम्हाला अध्यक्ष महोदय, लाज वाटते आम्हाला इथं बसताना। अध्यक्ष महोदय, हे सगळ्याच पिकाचं आहे, धानाचं तेच आहे। धानाची शिफारस झाली 4,450 रुपयाची, आणि भाव जाहीर करतं केंद्र सरकार 2,040 रुपये। आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचंय? आम्ही पक्षाचे आहे म्हणून बोलतोय का शेतकऱ्याचे म्हणून बोलतोय? सरळ सरळ आमची हिंमत नाही, कारण तिकीट मागायला जावं लागतं ना तिकडे, नाही तर तिकीट भेटत नाही तुम्हाला, कोणत्याही पक्षाचे असू द्या। ते सोयाबीनचे हाल आहे, सोयाबीन मध्ये आम्ही तेच केलंय, 6,350 ची शिफारस करतो आणि 4,300 म्हणजे 3,000चा फरक आहे अध्यक्ष महोदय। म्हणजे सोयाबीनचा एकूण खर्च, हा खर्च जो काढतं अध्यक्ष महोदय, आपले 5ही विद्यापीठ शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जातं, सगळी माहिती घेतं, आणि मग खर्च जमा सगळा पकडून येणारं उत्पादन पकडून सगळं धरून हा खर्च काढला जातं। तो खर्चही जर आमचे निघत नसेल तर आमच्या ह्या चर्चेला अर्थ काय? अतिवृष्टी झाली, जनावरांना खाल्लं, अधिक काय केलं त्याची चर्चा होते, पण सरकारनं धोरणानं किती मारलं गुलाबराव, इसकी चर्चा नाही होती। कारण धोरणं हे पक्षातलं सरकार ठरवत असतं, आणि आमची अवकात नाही आहे पक्षाच्या विरोधात बोलायची। आम्ही सगळे शेपूट घालून उभे आहोत इथे अध्यक्ष महोदय। आता अध्यक्ष महोदय, हे काँग्रेसच्या काळात हेच होते, आणि त्या काळात या काळात तेच आहे अध्यक्ष महोदय। तुम्ही सांगतो 2000 मध्ये सोयाबीनचे भाव 4,500 होते, आणि 2023 मध्ये दादा सोयाबीनचे भाव 4,500 आहे। अरे 2000 मध्ये तेवढेच भाव, 2023 मध्ये तेवढेच भाव। तेच व्यवस्था आम्ही पाहतोय, संत्र्यामध्ये 30,000 रुपये प्रति टन होतं 2000 मध्ये, आणि 2023 मध्ये 30,000 प्रति टन आहे। काहीच बदल नाही अध्यक्ष महोदय। कापूस 10,000 प्रति क्विंटल वर गेला होता, आता 6,000 वर गेला। म्हणजे वाढले पाहिजे, या सगळ्याच्या मध्ये सगळे खर्च वाढले, पण आमचे भाव कमी झाले अध्यक्ष महोदय। शुक्र माना तुम्हाला लोक फिरू देतं, कारण तुम्ही आम्ही सगळ्या पक्षानं सगळ्या लोकांना जातीत गुंतून ठेवलं, धर्मात गुंतून ठेवलं, हिरव्या आणि भगव्या निळ्याच्या रंगात गुंतून ठेवलं अध्यक्ष महोदय। आणि तुम्ही फार व्यवस्थित फाळणी केली आहे शेतकऱ्याची, त्याच्या डोक्यात त्याचा शेतकरी हा यूज देत नाही। तुम्ही इतके हुशार झाले राजकारणी लोक का जात एवढी आणि धर्म एवढा टाकला का याच्यातून त्याला गोल करण्याचा प्रयत्न केला। चना 4,500 होता, आता 4,700 झाला। तूर 14,500 होती आणि आता 10,000 झाला। आणि पेट्रोलचे भाव किती झाले? 2000 मध्ये 66 होते, 107 लिटर झाले। पेट्रोल वाढलं अध्यक्ष महोदय, डिझेल 56 वरून 97 वर गेलं। डीएपी खत होतं ते 482 होतं, आता 1,350 झालं। खर्च दुप्पट होता अध्यक्ष महोदय। 400चं खत 1,300 रुपयाला विकावं लागतंय। 2000 मध्ये खताचे भाव वाढले अध्यक्ष महोदय। 10-26चं खत होतं 365, 1700 वर गेलं। 18-10 412 होतं, 1,300 गेलं। योजना आणताय कोणत्या काय क्विंटलातून धान्य दे, हे दे, तसं दे, ह्या कोण सांगितलं तुम्हाला?
कोणा सांगितलं? मागितलं मी तुम्हाला 2 रुपये किलो गहू द्या म्हणून? कोण मागितलंय? अरे लुटाचं क्विंटलानं आणि द्याचं किलोनं, ही सगळी हकीकत अध्यक्ष महोदय आपण बदलवले पाहिजे. शेणखताचे भाव 2500 वरून आज आम्ही पाहतोय 7000 वर गेले अध्यक्ष महोदय. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला अध्यक्ष महोदय. का आता मोदीजींना म्हटलं होतं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया. मग मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये कांदा बसत नाही का अध्यक्ष महोदय? ही घोषणा कांद्यासाठी का लागू नाही होत अध्यक्ष महोदय? मग आमच्या भारतातला सगळा बाहेर कसं जाता येईल, आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, पण कांद्याला मात्र निर्यात बंदी करायची का? शहरातले लोक लढ घेऊन बसले म्हणून घबरावतात यायले? लाज नाही वाटत का? कांदा महाग झाला तर मरत नाही कोणी, काही खा, मरत काय? मग कांद्यावर निर्यात बंदी सरकारला माहित होतं. सगळे आकडे आले अध्यक्ष महोदय. $800 तर निर्यात शुल्क वाढवलंच, पण नव्हे एका पाठोपाठोमाग किती निर्णय घेतले सरकारनं बोलता येत नाही. मी सत्तेमध्ये आहे, मी पाठिंबा दिलाय, पण बापासोबत बेमान व्हाव का पक्षासोबत बेमान व्हाव? शेतकऱ्यासोबत बेमानी कराव का पक्षासोबत बेमानी? मायनं सांगितलं पक्षासोबत बेमानी केली तरी चालतं, पण